हा, आता नो टेन्शन. चलो. चला. मोठा मोठा.
हॅलो. बरोबर. हा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बरोबर आपण एका कम्प्युटरच्या माध्यमातून दुसऱ्या कम्प्युटर बरोबर काय करत असतो, इंटरॅक्शन करत असतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून इतरत्र माहितीची देवाणघेवाण दुसऱ्या डिव्हाइसेस बरोबर किंवा दुसरा एखादा व्यक्ती जर कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्यासोबत संपर्कात असेल तर त्याच्याबरोबर आपण काय करत असतो, माहितीचा आदान प्रदान करत असतो. या माहितीच्या आदान प्रदानालाच काय बोललं जातं, कम्युनिकेशन. आणि ती माहिती म्हणजेच काय, डेटा. तर डेटाचं कम्युनिकेशन, माहितीचं आदान प्रदान बरोबर ते कशा पद्धतीने केलं जातं, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये वापरल्या जातात. शेवटी काय आहे, कम्प्युटर हे काय आहे, मशीन आहे. त्या मशीनला ऑपरेट करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापरलं जातं. तंत्रज्ञान कशाच्या माध्यमातून असतं ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आपण आता नॉर्मली जर ह्युमन बिंग आहेत म्हणजे माणसं जे आहेत ते माणसं बोलीभाषेतून एकमेकांशी संपर्क साधतात बरोबर की नाही. आपली एक भाषा असते, भाषा खूप साऱ्या प्रकारच्या आहेत, पण त्या भाषेच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क साधत असतो किंवा कम्युनिकेशन करत असतो, माहितीची आदान प्रदान बरोबर की नाही. तर त्याच्यासोबतच आपल्याकडे काही कोड लँग्वेज सुद्धा असतात. आता काही लोकांना बोलता येत नाही तर अशा लोकांच्या विशिष्ट खुणा असतात, त्या खुणांच्या माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधत असतात बरोबर. काही लोक अंध लोक असतात, काही लोकांना दिसत नाही, तर ते लोक कशा पद्धतीने करतील, हा त्यांना ऐकू येत असतं परंतु त्यांना दिसत नाही. तर दिसण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी चिन्हांकित काही गोष्टी उभार आलेले बरोबर की ब्रेल लिपीचा वापर करत असतो, ज्याच्या माध्यमातून त्यांना काय लिहायचं आहे ते समजू शकतं किंवा काय लिहिलंय किंवा काही सूचना दिल्या आहेत तर त्या माध्यमातून त्यांना समजत असतं. तर हे काय आहेत, कम्युनिकेशनची वेगवेगळी साधनं आहेत माणसाच्या स्वरूपात. तसंच कम्प्युटरच्या माध्यमात सुद्धा काय होतं, जो डेटा आहे, जी माहिती आहे त्याचं आदान प्रदान करण्यासाठी जी कोणती साधनं वापरली जातात किंवा कोणकोणतं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरलं जातं त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काल आपण ह्या चॅप्टरला छोटीशी तोंडओळख आपण घेतली होती, तर आज आपण हा डिटेल चॅप्टर पाहणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करूया. डेटा कम्युनिकेशन बघा काय आहे हे सर्वात पहिलं आपल्याला याची कोणाच्या तरी डोक्यात सुरुवातीला कल्पना आलीच असेल ना, काहीतरी बाबा करूया. सुरुवात आपण कम्प्युटरचा उगम पाहिलेला आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की कम्प्युटरची सुरुवात होताना कशा कशा पद्धतीने उत्क्रांती होत गेली. काहीतरी गरज पडते आणि गरज ही शोधाची जननी समजली जातं बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला कशाची तरी गरज असेल तर त्याच्यासाठी मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात करता, नंतर तुम्हाला अंतिम प्रयत्नामध्ये तुम्हाला काहीतरी यश मिळतं, तुम्हाला अपेक्षित काही काहीतरी तर तुमच्या हातामध्ये लागत असतं. तर तशा पद्धतीने डेटा कम्युनिकेशनमध्ये सुद्धा काहीतरी कम्प्युटर आहे त्याचं डेटा ट्रान्सफर करण्यासाठी काहीतरी त्याची गरज पडली असेल, त्याच्या माध्यमातून उगम होत होत आतापर्यंतचे जे काही टेक्नॉलॉजी आहेत, आता करंट आपण आता ज्या जगात वावरत आहोत त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी डेटा कम्युनिकेशनसाठी वापरली जाते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, चला. संदेशवहन
महत्त्वाची गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यामध्ये संदेशवहन हे कम्युनिकेशन्स खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये संगणकाला आपण संगणकाबरोबर जेव्हा हे करतो तेव्हा संगणकाला काय देत असतो आपण आज्ञा देत असतो, काहीतरी आज्ञावली आपण त्याला देत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन्स घडून आणत असतो. ठीक आहे. संदेशवहन काही फक्त याच्यामध्ये नाही. आता आपल्याकडे संगणकाचं आपण संपूर्ण पाहिलेलं आहे. आर्किटेक्चर कशा पद्धतीने आहे, इनपुट देण्यासाठी म्हणजे माहिती देण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, इनपुट डिव्हाइसेसचा वापर करतो आणि ते आपल्याला फीडबॅकमध्ये काय देत असतं, आउटपुट देत असतं. बरोबर. तशाच पद्धतीने आपल्याला एका कम्प्युटर बरोबर वरून दुसऱ्या कम्प्युटर सोबत किंवा दुसऱ्या नेटवर्क सोबत किंवा इंटरनेट सोबत इंटरॅक्ट करायचं असेल तरी आपण करू शकतो. ठीक आहे. चला, तर आता याचे विविध टप्पे आहेत कम्युनिकेशनचे, त्याच्यामधले टप्पे लक्षात ठेवायचे आहे, कदाचित प्रश्न येऊ शकतात. चला, पहिल्या टप्प्यामध्ये काय काय आहे, कोण आहे, 1838 साली कोण आता, हा सॅम्युअल मोर्स नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, सॅम्युअल मोर्स, हे सॅम्युअल मोर्स नावाचे शास्त्रज्ञ आहेत. ओके, हे जे सॅम्युअल मोर्स आहेत यांनी आणि अल्फ्रेड वेल, सॅम्युअल मोर्स आणि अल्फ्रेड वेल यांनी काय केलं, मोर्स कोड टेलिग्राफ सिस्टीम ते संशोधन केले. बघा, पूर्वीच्या काळी आपण पत्र पाठवायचो, बरोबर. ते पत्र फिजिकल स्वरूपात होती, कागदाच्या पेनवर तुम्ही कागदावर तुम्ही लिहित होतात. मग त्याच्यासाठी पेन वापरला जात असेल किंवा टाक टाक वापरले जायचे, बरोबर का नाही. ते पिसं असायची पक्ष्यांची किंवा लाकडापासून ते बनवलं जायचं, ते शाईत बुडवलं जायचं आणि त्याने लिहिलं जायचं. तर तो पत्रव्यवहार चालायचा. पत्रव्यवहाराच्या नंतर काय आलं, तार सिस्टीम आली. तुम्ही ही जे टेलिग्राफ आहे, हे सॅम्युअल मोर्सने टेलिग्राफचा शोध लावला. तर त्याच्यानंतर कसला, तारच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकत होता, कम्युनिकेट करत होता. ठीक आहे. तर हे सॅम्युअल मोर्स आणि अल्फ्रेड वेल यांनी जो आपला हे आहे टेलिग्राफ सिस्टीम, ठीक आहे, त्याचा शोध लावला. आता हा टेलिग्राफ म्हणजे काय बघूया. टेलिग्राफ नावाचा हे पण असतो. आता टेलिग्राफ, सॅम्युअल मोर्स टेलिग्राफ. तर सॅम्युअल मोर्स जे आहेत त्यांनी गेलेला जो काही टेलिग्राफ आहे, बघा, हे यंत्र होतं, त्याला बोलतात टेलिग्राफ. ठीक आहे. हे यांनी शोधलेलं होतं आणि याच्या माध्यमातून काय केलं जायचं, संदेशवहन केलं जात होतं. ठीक आहे. हे आहे टेलिग्राफ. टेलिग्राफ असा दिसतो, हे पाहून घ्या. त्याच्या माध्यमातून काय केलं जात होतं, संदेश पाठवला जात होता. बरोबर. हे पहा, जे आहे सॅम्युअल मोर्स फर्स्ट टेलिग्राफ. ठीक आहे. त्या माध्यमातून संदेश पाठवले जात होते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे, त्याच्यामध्ये कोण आहे, 1876. बघा, 1838 ते जवळपास 30 वर्षानंतर 76 मध्ये अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. कशाचा, अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. त्यानंतर लगेचच 1878 मध्ये पहिले टेलिफोन एक्सचेंज सुरू झालं होतं. आता टेलिफोन एक्सचेंज कशासाठी असतं, टेलिफोन जे आपले तारेच्या माध्यमातून जात असतं त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी, त्या वायरीचं सेटिंग करण्यासाठी ती भली मोठी बिल्डिंग असते, त्या बिल्डिंगमध्ये ते एक्सचेंज चालू केलं जात असतं. त्याच्यामध्ये काय केलं, आता तुमच्या आता टेलिफोन आहे हा तर काय हवेत चालत नाही आता सारखा, तो तारेच्या माध्यमातून, म्हणजे याला कशाची आवश्यकता होती, तार. तार ही धातूपासून बनवली जाते, बरोबर. धातू काय आहे, सॉलिड आहे. आणि सॉलिडमध्ये आवाज जो आहे, ध्वनी किंवा ध्वनी हा जास्त पद्धतीने काय करू शकतो, त्याचा जो स्पीड आहे, ध्वनीचा जो काही प्रसार होण्याचा माध्यम जर सॉलिड असेल म्हणजे स्थायू असेल तर काय असणार आहे, ध्वनी जास्त वेगात प्रसारित होणार आहे. ओके, लक्षात. ध्वनीचा जो काही वेग आहे तो स्थायूमध्ये जास्त आहे, लिक्विडमध्ये म्हणजे द्रवामध्ये कमी आहे, आणि त्याच्यानंतर गॅस म्हणजेच वायूमध्ये अति कमी आहे. आणि निर्वात पोकळीत तर ध्वनी जाऊच शकत नाही, कारण की ध्वनीला प्रसारित होण्यासाठी कशाची आवश्यकता लागते, माध्यमाची गरज लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे स्थायूमध्ये ध्वनी जोरात जातो, त्याच्यामुळे तार जे आहे त्याच्यामधून ध्वनी हा खूप वेगात प्रसार करू शकत असतो. ठीक आहे, पाहूया. हे सॅम्युअल मोर्स झाले आपले. ग्रॅहम बेल, बघा, हे आहेत ग्रॅहम बेल. त्यांनी तयार केलेला हा काय आहे, पहिला टेलिफोन. लक्षात. हे पहा, हे जे चित्र आहे ते टेलिफोनचं आहे. पहिले टेलिफोन जे आहे, ठीक आहे, ही जी इमेज तुम्हाला दिसते कसली आहे, तुमच्या
पहिला टेलिफोन अशा पद्धतीचं होतं. ओके, चला पुढे. हा होता दुसरा टप्पा. याच्या माध्यमातून कसं कम्युनिकेशनची सुरुवात अतिशय वेगवान पद्धतीने झाली. त्याच्यानंतर तिसरा टप्पा, याच्यामध्ये कोण आला? वायरलेस कम्युनिकेशन. आता तुमचा जो आहे फोन आहे तो वायरच्या माध्यमातून कनेक्ट केलेला असतो. जरी तुमच्या गावामध्ये तुम्ही जरी कुठे खेड्यात वगैरे राहत असाल, अजूनही बघा BSNL नावाची एक कंपनीची जी सरकारी कंपनी आहे, तिची टेलिफोन एक्सचेंज असायचा. मग तिथून जाऊन त्या टेलिफोन एक्सचेंजमध्ये आपल्या सर्व गावाचा जो काही कालाचिठ्ठा आहे फोनचा संदर्भात, ओके, दूरध्वनी संदर्भातला तिथे असायचा. ठीक आहे, तर तिथल्या माध्यमातून सर्व जे काय आहे ऑपरेशन्स हे फोनचे ते केले जात होते. आणि तिथल्याच एक्सचेंजमधून आपल्या घरापर्यंत एक काय आलेली असायची? तारेची वायर आलेली असायची. त्या पातळ अशी वायर असायची, त्या वायरला कनेक्शन आपल्या फोनला दिलेलं असायचं. ठीक आहे, आणि मग आपला फोन आला की आपण त्याच्यावर बोलायचो. मग आपला आवाज सुद्धा पुन्हा त्या तारेच्या माध्यमातून जायचा. ओके, तर अशा पद्धतीने ही सिस्टीम असते प्रत्येकाच्या घरी. त्यावेळेस म्हणजे ज्याच्या ज्याच्या फोन्स होते त्यांच्या घरात एक तारेची वायर यायची. कधी कधी पाऊस जास्त झाला, झाडं पडली, तर हे वायर तुटायची सुद्धा. ठीक आहे, असे बरेचसं व्हायचं. सुरुवातीचा काळ होता, याला काय बोलतात? तार यंत्रणा. तारेच्या माध्यमातून आवाज व्हायचा. त्याच्यानंतर आली बिनतारी यंत्रणा, वायरलेस कम्युनिकेशन. वायरचा वापर न करता आपण कम्युनिकेट करू शकतो. ही यंत्रणा, हा जो टप्पा आहे तो तिसरा टप्पा आहे कम्युनिकेशन्स मधला. तो 1895 साली मार्कोनी यांनी रेडिओचा प्रथम काय केला? वापर केला. म्हणजे रेडिओ वेव्हच्या माध्यमातून, तरंगाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो? आवाज पाठवू शकतो. त्याचा शोध यांनी लावला. कोणी? मार्कोनी यांनी. यांना वायरलेस कम्युनिकेशनचे जनक सुद्धा म्हटलं जातं. वायरलेस कम्युनिकेशन चे बिनतारी यंत्रणा, तारेचा वापर न करता आपण आवाज पाठवू शकत असतो. कशाच्या माध्यमात? रेडिओ लहरींच्या माध्यमात, रेडिओ वेव्ह, तरंगाच्या माध्यमात आपण काय करू शकतो? आवाजाला प्रसारित करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आला फॉरवर्ड क्रूम. चौथा टप्पा 1910 फॉरवर्ड क्रूम आणि स्टार्ट स्टॉप सिंक्रोनायझेशन बनवलं. कोणी? फॉरवर्ड क्रूम यांनी. 1930 नंतर आस्की ट्रान्समिशन कोड अस्तित्वात आला. 1958 साली अमेरिकेने पहिला काय बनवला होता? कम्युनिकेशन उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता. कम्युनिकेशन साठीचा जो पहिला उपग्रह आहे तेव्हा 1958 साली अमेरिकेने सोडला होता. आणि त्यामध्ये जे काही कम्युनिकेशन केलं जातं बिनतारी याच्यामध्ये 01 त्याचे जे काही कोड असतील 011 आस्की कोड्स बोलतात त्यांना. म्हणजे आपण जे काही संदेश प्रसारित आहे त्याला कोडच्या याच्यामध्ये रूपांतरित केला जातं आणि तो मग आपल्याला ट्रान्समिट कोड्स असतील. त्याचा जवळपास 122 काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचा तो कोड होता. त्याला बोलतात आस्की कोड, म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड. ओके, तर ते कोड्स होते बनवले आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करत असतो? कम्युनिकेशन करत असतो. आणि साठी पहिला सॅटेलाइट कोणी पाठवला होता? अमेरिकेने पाठवला होता उपग्रह. ठीक आहे, कम्युनिकेशन सिस्टीम. आता कम्युनिकेशन सिस्टम मध्ये काय असतं? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डेटा पाठवण्याचा किंवा ट्रान्सफर करणाऱ्या यांत्रिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला काय बोलतात? कम्युनिकेशन सिस्टीम. ही यंत्रणा ही कशा पद्धतीची आहे? इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची आहे. इलेक्ट्रिक यंत्रणेला इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची ही आहे. त्यांना काय बोललो होतो आपण? कम्युनिकेशन सिस्टीम. बरोबर, कम्युनिकेशन सिस्टीम माहितीची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून. प्रत्येक संवाद यंत्रणेचे 4 मूलभूत घटक असतात. बरोबर, संवाद यंत्रणेचे 4 मूलभूत घटक कोणते आहेत पाहूया. पहिला आहे मेसेज किंवा डेटा पाठवणारी आणि स्वीकारणारी उपकरणे. बरोबर, तुम्ही काहीतरी संदेश पाठवताय म्हणजेच काय? तो एक मेसेज आहे. मेसेज असेल किंवा त्याला आपण काय बोलतो? डेटा आहे. थोडक्यात माहिती आहे ना, माहितीला आपण काय बोलतो? डेटा बोलतो. ते पाठवणारी काहीतरी उपकरणं असतील. बरोबर, तर ती पाठवणारी उपकरण आहेत तसं स्वीकारणारी पण उपकरणं असणार आहेत. बरोबर, ट्रान्समीटर रिसिव्हर यात डेटा ट्रान्समीटर आणि मोडेम यांचा समावेश होत असतो. बरोबर, काल मी सांगितलं होतं तुम्हाला की बाबा डेटा ट्रान्सफर करणारा काहीतरी डिव्हाइस असेल, तर डेटा ट्रान्सफर केल्यानंतर त्याचं सिग्नल मध्ये अॅनालॉग सिग्नलचं डिजिटल आणि डिजिटलचं पुन्हा अॅनालॉग मध्ये करण्यासाठी काय लागतं? मोडेम लागतं. मोडेम म्हणजे काय? मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन. अॅनालॉग सिग्नल पाठवला तर त्याचं मॉड्युलेशन करून काय करावं लागतं? त्या डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि डिजिटल सिग्नल पाठवला तर त्याचं डिमॉड्युलेशन करून अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करून तो संदेश पुढे पाठवला जात असतो. आता मी काहीतरी लिहिलो, असं लिहिलो हॅलो. हे हॅल्लोची पण तुम्हाला काय सांगितली आहे? हॅल्लो कोण होती? आय थिंक ग्राहम बेल यांची बायको असेल, पत्नी असावी. पत्नीला असावी नाही, पत्नीला त्यांनी पहिला फोन करून हॅलो बोललो होतं. तेव्हापासून तो प्रत्येक शब्द जो आहे तो हॅलो, अख्ख्या जगभर प्रत्येक जण माणूस
पहिल्यांदा फोन उचलल्यानंतर हेच बोलतो, हॅलो कोण बोलतोय, की नाही. तर हॅलो ही त्यांची बायको होती, आपल्याला काय घेणं नाही. तर हॅलो हा शब्द आपण समजा बोलतोय, त्या हॅलोला काय करायचंय, डिजिटलमध्ये तो शब्द आला आणि त्यानंतर सिग्नलच्या स्वरूपात पाठवायचे. तो सिग्नल डिमॉड्युलेटर करणार, पुन्हा तो सिग्नल असा आला, पुन्हा याचं कन्व्हर्जन हॅलो मध्ये करायचंय काम आहे. करतं मोडेम करत असतं मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन, बरोबर. त्याच्यानंतर बघा तर असतो कम्युनिकेशन चॅनल. कम्युनिकेशन चॅनल वेगवेगळे चॅनल्स असतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये टीव्ही पाहत असाल, तुमच्या घरामध्ये डिश टीव्ही असेल, त्याच्यानंतर केबल टीव्ही असू शकते. तुम्ही प्रत्येक चॅनल बदलते की नाही, चॅनलवर वेगळी मालिका लागते, तर त्याला बोलतात चॅनल. तुम्ही कोणत्या चॅनलवर बोलताय, वेगवेगळे स्पेक्ट्रम असतं. तर असे म्हणजे तर सेवा झाल्या, पण असं खूप सारं स्पेक्ट्रम असतं रेडिओ वेव्हचं, त्याच्या माध्यमातून कम्युनिकेशन करतो. त्याच्यानंतर आहेत जोडणी उपकरणे, बरोबर. चॅनल झाल्यानंतर तुम्हाला जोडणी उपकरणे सुद्धा पाहिजेत. या उपकरणाला संवाद उपकरणे असेही म्हणतात. जोडणी उपकरणे आपण माहिती घेतलेली आहे, कोणकोणते जोडणी उपकरणे आहेत ते पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आलं डेटा ट्रान्समिशन स्पेसिफिकेशन. डेटा ट्रान्समिशन काय काय आहे, कम्युनिकेशन संदर्भात नियम व पद्धतीचा यामध्ये समावेश होत असतो. कशा पद्धतीत होणार आहे, त्याचे काय काय नियम असणार आहे, त्याचा सर्व स्पेसिफिकेशन ह्या डेटा ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये दिलेलं असतं. त्यामध्ये पाठवल्या जाणाऱ्या सेंडर आणि मिळणाऱ्या रिसिव्हर उपकरणांद्वारे, बरोबर. तो सांगितलं, एक पाठवणारा असतो, रिसिव्ह करणार असतो. सेंडर आणि रिसिव्हर या उपकरणामध्ये कम्युनिकेशन चॅनल मधून मेसेज कसा पाठवायचा हे ठरवले जात असतं. हेच काय करतं हे डेटा ट्रान्समिशन, की तुम्हाला मेसेज पाठवतोय, समोरच्या व्यक्तीला मेसेज पाठवतो, समोरच्या व्यक्तीला तो रिसिव्ह होणार आहे, तो कोणत्या चॅनलच्या माध्यमातून जाणार आहे, तो कशा पद्धतीने वर्क होणार आहे, हे सर्व ठरवण्याचं जे काही नियम कानून आहे ते याच्यामध्ये असतात. डेटा ट्रान्समिशन, डेटा ट्रान्समिट करण्यासाठी जे काही स्पेसिफिकेशन असतील, जे काही गाईडलाईन्स असतील ते ठरवल्या जात असतात. ओके. नंतर बघा कम्युनिकेशन सिस्टीमच्या मूलभूत घटकांची सविस्तर माहिती. काय काय आहे, डेटा ट्रान्समीटर. डेटा ट्रान्समीटर काय करतो, डेटा ट्रान्समिट करतो, डेटा पाठवण्याचं काम केलं जातं. हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला काय पाठवते, डेटा किंवा माहिती. डेटा म्हणजेच काय, माहिती, इन्फॉर्मेशन. आपण काहीतरी पाठवतो ना, उगाच काहीतरी रिकामा मेसेज पाठवतो, रिकामा मेसेज पाठवलं त्याला पण रिकामच भेटणार आहे, त्यालाही कळणार नाही अरे याने काय पाठवलं, मलाही कळणार नाही मी काय पाठवलं. तर काहीतरी माहिती आपण पाठवत असतो. कमी एवढं तर बोलतो, हाय तू काय करते, काय का नाही, पिल्लू काय नाही करत, पिल्लू झोपा काढते, तो टाइमपास करते. मित्रांनो, डेटा हेच माहिती पाठवण्याचे काम करतं. तर आहे मोडेम. पहिलं तुम्ही डेटा पाठवणार, बरोबर. म्हणजे काहीतरी सिग्नल पाठवला, तो डिजिटल मध्ये एनालॉग टाईप केला, असं लिहिलं, हाय पिल्लू. रंग पण वेगळा लावू आपण, हाय रंग, हाय पिल्लू, हाय पिल्लू हे पाठवलं. आता हे काय आहे, हे अॅनालॉग आहे, हे दिसतंय मला, हे असं दिसतंय. हे पाठवताना डिजिटल मध्ये जाणार ना, असं काहीतरी वेव्हच्या स्वरूपात जाईल, असं असं असं, बरोबर. ही रेडिओच्या माध्यमातून ते जाणार आहे, बरोबर. ते जाण्यानंतर गेल्यानंतर त्याला पण पहिली ही वेव्ह भेटणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये कन्वर्ट करायचं ना त्याला. निळ्याचा निळ दिसला पाहिजे, पिले लालचा लाल दिसला पाहिजे, बरोबर. याच्यामध्ये हा झाला ट्रान्समीटर, हा झाला रिसिव्हर, बरोबर. याच्यामध्ये एक डिव्हाइस येते, त्याचं नाव आहे मोडेम. मोडेम, या मोडेमचं काम काय आहे, समजा काही अॅनालॉग सिग्नल आला, त्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करायचा. डिजिटल सिग्नल अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करायचं. अॅनालॉग आला, डिजिटल मध्ये पाठवला, डिजिटल मधून पुन्हा काय केलं त्याने, वेव्हच्या फॉर्म मध्ये अॅनालॉग मध्ये पाठवला. इकडे अॅनालॉग मध्ये आल्यानंतर डिजिटल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आहे, बरोबर. म्हणजेच हे काय करणार आहे, पुढचा टप्पा आहे आपला मोडेमचा. मोडेम रे, मोडेम, मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन मित्रांनो, लक्षात ठेवा. मोडेम, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर. मोडेम हे काय आहे, एन्कोडिंग आणि डिकोडिंग डिव्हाइस. एन्कोडिंग म्हणजे काय आणि डिकोडिंग म्हणजे काय. कोड म्हणजे जे काय तुम्ही लिहिलंय त्याला काहीतरी कोड मध्ये करणं, बरोबर. अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करायचं की नाही, आणि पुन्हा अॅनालॉग आलं त्याला डिकोड करायचंय, काहीतरी लिहिलंय त्याचं समजून घ्यायचं, त्याला डिकोडिंग म्हणतात. डेटा ट्रान्समिट करून रिसिव्हर कडे पाठवताना मोडेम एन्कोडिंगचे काम करतो, बरोबर की नाही. आता दोन्ही डिव्हाइस मध्ये पाहिजे. आता तुमचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये पण मोडेम असणार आहे, समोरच्याच्या पण याच्यामध्ये असणार आहे. मी हा मेसेज टाईप केला, हाय पिल्लू, कुठे गेला पिल्लू, हाय टिल्लू,
बरोबर टाईप केलं, हाय टिल्लू डिजिटली टाईप केलं, त्याचं सिग्नलमध्ये रूपांतर करायचंय. बरोबर बरोबर ते पण मोडेमची गरज आहे. त्याच्यानंतर सिग्नलचे अॅनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर करते. पहिल्या याच्यामध्ये काय करणार आहे, डिजिटल टाईप केलं त्याचं अॅनालॉग मध्ये रूपांतर केलं. त्याच्यानंतर रिसिव्हर कडे आला. आता हा आहे मी आणि मी मिळून दोघांचं चॅटिंग चालू आहे. हाय टिल्लू बरोबर गेला हा अॅनालॉग, आला अॅनालॉग, हिचा मोबाईल मध्ये हा आला, त्याच्या मोबाईल मध्ये सुद्धा काय असणार आहे, मोडेम असणार आहे. ते म्हणणार आहे हे काहीतरी आलेलं आहे नवीन, बघूया काय. पाहिलं त्याने, त्याला काय कळलं, त्याला जे काय कळलं तर त्याने कळवलं, जे काय कळलं ते डिजिटल मध्ये कळवलं आणि तिलाही कळलं समोरच्याने काय पाठवलंय. बरोबर म्हणजे हाय टिल्लू पाठवलं, अॅनालॉग मध्ये कन्वर्ट झालं, डिजिटल टू अॅनालॉग झालं मोडेमच्या माध्यमातून. आणि पुन्हा अॅनालॉग मध्ये आल्यानंतर हिच्या मोबाईल मध्ये काय आलं, अॅनालॉग टू डिमॉड्युलेट केलं, क्लॉक सिग्नलचे सिग्नल मध्ये रूपांतर करण्यात आलं. अशा पद्धतीने हे मोडेम कार्य करतं. हमारे पास भी मोडेम है, तुम्हारे पास भी मोडेम है, हर मोबाईल में मोडेम अवेलेबल होता है. चला कम्युनिकेशन चॅनल. कम्युनिकेशन चॅनल म्हणजेच काय, डेटा इलेक्ट्रॉनिक उपकरणातून दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात पाठवण्याकरता वापरात येणारे माध्यम. माध्यम कशा पद्धतीचे, दोन प्रकारचे असू शकतात. एक आहे वायर सहित, पिनतारी. वायर सहित म्हणजे वायरचा वापर करू शकतो. तर तुमच्या घरामध्ये नेटची केबल येते की नाही, वायरच्या माध्यमातून जाते. बरोबर म्हणजे ते वायर सहित झालं. तुम्ही मोबाईल वापरताय, मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, चॅनल पाहू शकता की नाही, पाहू शकता, चॅनल पाहू शकता, OTT प्लॅटफॉर्मवर मूवी पाहू शकता, सारं पाहू शकता. त्याच्या माध्यमातून जो काही डेटा तुमच्याशी होत असतो तो कसा आहे, वायरलेस. दोन माध्यम आहेत चॅनलचे लक्षात, वायर्ड वायरलेस. ठीक आहे. त्यामध्ये काय होतं, वायरच्या माध्यमातून जे काय असेल, समजा याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पाठवलं, तो असा पुढे जाणार आहे. वायरचा वायरलेस वाला असा जाणार आहे. वायरलेस जो आहे तो तरंगाच्या स्वरूपात, रेडिओ लहरींच्या स्वरूपात आपल्याकडे येत असतो. एवढं लक्षात ठेवा. आता वायर्ड जे आहेत चॅनल आहेत, त्याच्यातला वायर्ड कोणकोणते, वायर खूप सारे प्रकारचे. बघा तुमची कोणची वायर आहे ती तुम्ही याला वापरू शकता का, नाही वापरता येत ना साठी, नाही. वायर तुम्ही याला पाहून वापरू शकता का, कम्प्युटरच्या नेटसाठी, नाही. तर प्रत्येक वायरीचं काहीतरी विशिष्ट असतं, प्रत्येकाचा वापर ठीक त्याचं जे काही पर्टिक्युलर काम आहे तिथेच केला जातो. एकच वायर सगळीकडे लावली जात नाही. लक्षात, कोणकोणत्या पद्धतीच्या वायर आहेत, वेगवेगळे त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. लक्षात, त्याचं आर्किटेक्चर आहे ते आपल्याला आपण इथे घेणार आहोत. चला पहिला आहे वायर्ड वाले. बरोबर त्याच्यामध्ये बघा, ट्रान्समीटर कडून रिसिव्हर कडे पाठवला जाणारा डेटा हा दरवेळेस सारखाच असेल असं नाही. बरोबर की नाही, दरवेळेस सारखा असतो का, डेटा वेगळ्या पद्धतीचा असू शकतो. त्यामुळे वेगवेगळा डेटा पाठवण्यासाठी वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. बरोबर, डेटानुसार केबलचा वापर जातो हे लक्षात ठेवा. केबलचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात केबलचे, TPSC आणि STPC. बघूया. पहिला आहे ट्विस्टेड पेअर केबल. म्हणजे काय, ट्विस्टेड पेअर केबल. नंतर आलं, आता हे बघूया ट्विस्टेड पेअर केबल. त्याचा शोध कोणी लावला, अलेक्झांडर ग्राहम बेल. भाऊंनी काय केलं तर फोनचा शोध लावला की नाही. फोन मध्ये काय असते, वायरवालं कम्युनिकेशन आहे. मग ह्या भाऊने ट्विस्टेड पेअरचा पण शोध तेव्हाच लावून ठेवलेला आहे. याकरिता त्यांनी 1800 पेटंट होत्या. ट्विस्टेड पेअरचा सर्वात जास्त उपयोग लोकल एरिया नेटवर्क आणि इंटरनेटमध्ये कनेक्शन साठी होतो. बघा इंटरनेट तुमच्या घरामध्ये समजा इंटरनेट येत असेल, इथं आहे का, इथे बऱ्याच वायरी पडलेल्या आहेत, त्याच्यातली एखादी ताडजोड वायर इंटरनेटची असू शकते. इंटरनेट वायर असतील त्या ट्विस्टेड पेअरच्या असतात. बरोबर, ट्विस्टेड पेअर केबल मध्ये कॉपर वायरचा वापर होतो. कॉपर म्हणजे तांब. कॉपर जे आहे ना त्याचा वापर होतो. ट्विस्टेड पेअर वायर आहे त्याच्यामध्ये. ओके, इंटरनेट साठी सुद्धा याचा वापर जास्त होतो. ट्विस्टेड पेअर केबल बघा, यातील प्रत्येक कॉपर वायरला प्लेटिंग हे लावलेलं असतं, प्लेटिंग मटेरियल आवरण केलेलं असतं. तिथे बघा फायबर ऑप्टिक, ही फायबर ऑप्टिक आहे. ट्विस्टेड पेअर केबल दाखवतो मी तुम्हाला. एका ट्विस्टेड पेअर केबल मध्ये 2 कॉपरच्या वायरी जोड्या असतील, ते आपल्याला किती बँडविड्थ यावरून ठरवलं जातं. मी तुम्हाला सांगितलं बँडविड्थ म्हणजे काय, डेटाचा त्याचा रेंज असतो, किती स्पीडमध्ये डेटा जात असतो त्याला बोलतात बँडविड्थ. ओके, बँडविड्थ काय स्वरूपाचे आहे त्याच्यानुसार काय केलं जातं, त्याच्यामध्ये त्या ट्विस्टेड हे केलं जातं, जोड्या असणार आहेत ते ठरवलं जात असतं. बरोबर,
स्वस्त आणि सहजतेने वापरता येणार हे आहे, त्याच्यामुळे ट्विस्टेड केबलला जास्त वापर होतो. बरोबर. हे कसं आहे, थोडंसं स्वस्त पण पडतं आणि चांगल्या पद्धतीचं टिकाऊ सुद्धा असतं, म्हणून याचा वापर केला जातो. ठीक आहे. ते आपली टेलिफोनची तार असते बघा, एकदम पातळ असते. टेलिफोनची वायर अशी एकदम तपटीशी असते. त्यामध्ये एक जोडी वापरतात. एक जोडी पेअर एकच जोडीची असते. ठीक आहे. त्यातून 1 मेगाबाईट पर्यंत सेकंद एवढी गती याला प्राप्त होते. 1 मेगाबाईट पर सेकंद. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स टाळण्यासाठी दोन्ही कॉपर वायर एकमेकांभोवती गुंडाळलेल्या असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स होऊ नये त्याच्यामुळे त्या एकमेकांच्या भोवती गुंडाळलेल्या असतात. ठीक आहे. ट्विस्टेड पेअर केबलचे 2 प्रकार पडतात. हे ट्विस्टेड पेअर आहे, त्याचे पण किती आहेत? 2 प्रकार. आता बघूया, तुम्हाला ट्विस्टेड पेअर केबल दाखवतो मी. मित्रांनो, हे जे आहेत बघा, ट्विस्टेड पेअर केबल अशा पद्धतीचे केबल्स तुम्ही पाहिले असतील. 1 2 3 4 एकमेकांभोवती अशा गुंडाळलेल्या असतात. तुम्हाला किती बँडविड्थची केबल पाहिजे त्यानुसार काय ठरवलं जाते, ते जोड्या ठरवल्या जातात किती पाहिजे. याला बोलतात ट्विस्टेड पेअर केबल. बघा, तुम्ही आतमध्ये खोललं तर अशा पद्धतीच्या वायर असतात, त्या बोलतात ट्विस्टेड पेअर केबल. लक्षात, ट्विस्टेड पेअर केबल, कोएक्शियल केबल आणि ऑप्टिकल फायबर या जे आहे ना. आलं लक्षात तुमच्या? ट्विस्टेड पेअर केबल कशा पद्धतीचे असतात एकमेकांना, म्हणजे आपली जी वायर असते आपण दुकानातून विकत आणतो बरोबर, ती कशी असते? ट्विस्ट केली असते ना, ती कशासाठी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स होऊ नये याच्यासाठी. ठीक आहे. तर याच्या मदतीने डेटा आपण कसा पाठवू शकतो? 1 MB पाठवू शकतो. ठीक आहे. चला, अनशिल्डेड. आता ह्या ट्विस्टेड पेअरच्या आहेत ना, त्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल, UTPS. बरोबर. अनशिल्डेड मध्ये बघा, याचा वापर टेलिफोन सिस्टीम आणि कम्प्युटर नेटवर्क मध्ये जास्त होतो. टेलिफोन वापरल्याचे त्याच्यामध्ये व्हायचा. नंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनशिल्ड ट्विस्टेड पेअर केबलच्या मदतीने जोडताना RJ45 हा कनेक्टर वापरतात. कनेक्शन करण्यासाठी जे पोर्ट असतात त्याचा हा कोड आहे RJ45. बरोबर. हा पेअर वापरून तो कनेक्ट केला जात असतो. म्हणजे ते केबलच्या समोर बघा, आता दाखवतो RJ40 लक्षात येईल. आता हे जे पोर्ट आहेत बरोबर, आता हा जो पोर्ट आहे बघा, तुम्ही कधी कधी तुमच्या घरामध्ये जेव्हा इंटरनेट घेत असाल, त्या इंटरनेट आणल्यानंतर ती वायर आल्यानंतर त्याला एक असा पोर्ट लावला जातो प्लास्टिकचा. हा, हे बघा, अशा पद्धतीचा केबल लावले जाते. ओके. आणि हे केबल तुमच्या मग मोडेम असतील, त्या मोडेमच्या मागे इन्सर्ट केली जाते. हे जे पोर्ट आहेत याला बोलतात RJ45. याचा युनिव्हर्सल स्टँडर्ड्स असतात. हे RJ45 म्हटल्यानंतर हेच त्यामध्ये जे काही वायर्स असतील त्या अशा पद्धतीने लावले जातात. हा जो कनेक्टर आहे तो तुमच्या राउटर वगैरे असेल त्याला कनेक्ट केला जात असतो. ओके. फोन असेल तर फोनमध्ये सुद्धा तुमची ती वायर यायची, ती वायरच्या आतमध्ये टेलिफोन असा बघा, टेलिफोनच्या आतमध्ये अशा पद्धतीचे वायर असते ती कनेक्ट केली जायची. ठीक आहे. तर मग तो तुमचा फोन टेलिफोन चालू होत असतो. तर याला बोलतात RJ45 कनेक्टर. ठीक आहे. लक्षात. चला, हा वापरला जातो तुमच्या याच्यामध्ये अनशिल्डेड अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल. बघूया. येस. हे बघा, अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल, UTP. लक्षात. हे पहा, ती आहे तुमची अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर. चला, त्याला जोडताना RJ45 हा कनेक्टर लागत असतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ह्या केबल तयार करण्यासाठी साधे प्लास्टिकचे आवरण असते. साधे प्लास्टिकचं कोटिंग याला वापरलं जातं. ह्या ज्या केबल्स आहेत त्याला साधं प्लास्टिकचं कोटिंग असतं इन्सुलेशनसाठी. बरोबर. आणि काय बोलतात, ते ट्विस्ट का करतात तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स होऊ. एकच मिनिट. हा, चालतो इथपर्यंत. त्याच्यानंतर
साध्या प्लास्टिकचं कोटिंग याला केलं जातं आणि त्याला रेग्युलर याच्यामध्ये काय बोलतात, मला लॉंग फॉर्म पण माहित पाहिजे, अनशिल्टेड ट्विस्टेड पेअर केबल. ओके, केबलचा प्रकार आहे, लक्षात आलं. ओके, चला, ट्विस्टेड पेअर केबल मधला दुसरा प्रकार आहे शिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल. शिल्डेड म्हणजेच काय, अनशिल्ड म्हणजेच काय, त्याच्यावर काहीतरी प्रोटेक्टिव्ह लेअर असणार आहे, आणि अनशिल्ड म्हणजे काय, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं जास्त काही भारी आवरण नसणार आहे. ठीक आहे, परंतु ज्या वायर आहेत त्या कशा असणार आहे, प्लास्टिकनी कोटेड असणार आहेत. चला, आता ट्विस्टेड पेअर केबल मध्ये काय असणार आहे बघा, या प्रकारचे केबल आतील तारांच्या बाहेरून पण बाहेरील आवरणाच्या आत ॲल्युमिनियम पॉलिस्टर आदींचे आवरण असते, बरोबर. ही आतली तार आहे. त्याच्यानंतर हे शिल्ड आहे, याला कॉपर मेश शिल्ड बोलतात, आणि हे आउटर इन्सुलेशन असतं, ते पण इन्सुलेशन आहे, आणि ही वायर असते. आतमधली जी तार आहे ती कॉपरची असू शकते, त्याच्यावरती एक आवरण असतं, आणि त्याच्या आत वरती हे ॲल्युमिनियमचं काय असतं, शिल्ड असतं, त्याला बोलतात शिल्डेड पेअर केबल. याच्यावरती पुन्हा इन्सुलेटिंग मटेरियल असतं. पाहूया आपण शिल्डेड पेअर शिल्डेड ट्विस्टर पेअर केबल, STP. ओके, आहे बघा, त्याच्यामध्ये बघा ही ग्रीड मेश प्रकारची एक जाळी असते, म्हणजे अशी जाळीदार ॲल्युमिनियमची असते, त्याच्यामध्ये पुन्हा इन्सुलेटिंग मटेरियल असतं, आणि त्याच्या आतमध्ये ह्या ट्विस्टेड पेअर केबल्स असतात, आणि पुन्हा त्याच्या सर्वांच्या याच्यामध्ये आउटर जॅकेट हे सुद्धा काय असतं, इन्सुलेटर असतं. ओके, तर अशा पद्धतीने हे दिसतं. ओके, चला, याच्या आतमध्ये ॲल्युमिनियमचं हे असतं, ॲल्युमिनियम पॉलिस्टर याचं आवरण असतं. हे जे आवरण आहे ते दिसतंय ते ॲल्युमिनियम पॉलिस्टरचं असणार आहे, आणि याच्यावरती जे काय असणार आहे, जॅकेट म्हणतात. एका तारेतून वाहणाऱ्या इलेक्ट्रिकल सिग्नलचे दुसऱ्या तारेतून वाहणाऱ्या इलेक्ट्रिकल सिग्नलपासून संरक्षण व्हावे त्यासाठी या जॅकेटचा वापर केला जातो, बरोबर. याच्या आतमध्ये स्टेशन असणार आहे. त्याच्यानंतर पुढचे येतात कोॲक्सियल केबल. आता याच्यामधला दुसरा प्रकार पाहिला आपण, त्याचे हे दोन प्रकार आहेत, शिल्डेड आणि अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर, आणि दुसरा आहे ट्विस्टेड पेअर. तर दुसरा जो प्रकार आहे तो आहे कोॲक्सियल केबल. कोणता, कोॲक्सियल केबल. कोॲक्सियल केबल्स बघूया. कोॲक्सियल केबल्स बघा, हा तेव्हा अशा पद्धतीच्या ज्या केबल्स असतात त्यांना बोललं जातं कोॲक्सियल केबल्स. याच्यामध्ये काय होतं बघा, कोॲक्सियल काय, लांब अंतराच्या संदेशवहनासाठी. आता जे तुमचं इंटरनेट आहे ते खूप लांब अंतरापर्यंत जातं, त्या अंतरासाठी त्या तारेचा उपयोग केला जातो. खूप लांबपर्यंत आपण याच्यामधून डेटा कॅच करू शकतो. त्या केबलमध्ये सर्वात आत जो आहे जोडपट्टा आहे हा कसला असतो, तांब्याचा, म्हणजेच कॉपरचा. तांब्याची तार असणार आहे, या भोवती काय असणार आहे, प्लास्टिकचे एक आवरण असणार आहे. तांब्याच्या तारेभोवती प्लास्टिकचे आवरण, या आवरणाभोवती जाळीसारखी दुसरी वाहक तार वापरतात. ही ज्या आहे असणार आहे, जाळीसारखी तार आहे, जाळीदार तार दुसरी. ओके, या वाहक तारेस वैज्ञानिक काय कंडक्टिंग शिल्ड म्हणतात. याला काय बोलतात, कंडक्टिंग शिल्ड. ओके, कंडक्टिंग शिल्ड, कॉपर शिल्ड म्हणतात, किंवा कंडक्टिंग शिल्ड म्हणू शकतो. या वाहक तारेस दररोजच्या जीवनाला डिश केबल मध्ये कोॲक्सियल केबलचा वापर केला जातो, बरोबर. डिश टीव्ही असेल, अँटेना असेल, यामधून जी तार तुमच्या घरामध्ये टीव्हीच्या राउटर लावले ते अशा पद्धतीची तार असते, बरोबर. बघा, अशा पद्धतीची तार असते, आतमध्ये प्लास्टिक असतं, हे कॉपर वाइंडिंग असतं, इथे कॉपरची मेश असते. याला काय बोलतात, कोॲक्सियल. कोॲक्सियल केबल ते डेटा जास्तपर्यंत जाऊ शकतो. केबल वगैरे येतात तुमच्या घरामध्ये, समजा केबल टीव्ही असेल त्यामध्ये सुद्धा ह्या पद्धतीच्या तार वापरलेल्या असतात. कोॲक्सियल केबलचा शोध कोणी लावला, ऑलिव्हर हेविसाइड. ऑलिव्हर हेविसाइड. त्यानंतर दुसरा, आता जो पुढचा टप्पा आहे, टप्प्यापर्यंत पाहिला आपण दोन पद्धतीच्या पहिला ट्विस्टेड. ट्विस्टेड मध्ये पण दोन प्रकार आहेत, शिल्डेड आणि अनशिल्डेड, बरोबर. यूटीपीसी आणि STPC, बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार पाहिला आपण कोॲक्सियल केबल. कोॲक्सियल केबल
तर त्याच्या पुढचं जाऊन आता कोएक्शियल केबल्स तुमच्या पूर्वीचे जे इंटरनेट वगैरे होते तो आपल्याला आता ते तुमच्या काय बोलतात ते केबल्स वगैरे जे केबल टीव्ही असेल तर तो वापरला जात असतो. त्याच्यानंतर आता पुढचा प्रकार आलेला आहे याच्या पुढचा तो आहे फायबर ऑप्टिक केबल. बरोबर म्हणजे आता जे तुमच्याकडे कम्युनिकेशनचे साधनांमध्ये वापरलं जाणारं प्रगत हे जे आहे वगैरे मिळणं चांगलं राउटर वगैरे त्याच्यामध्ये बनवण्यासाठी जर वापरत असतील तर आहे फायबर ऑप्टिक केबल. आता बघा जिओ फायबर, एअरटेल फायबर, अमेझॉन नाही हॅथवेचा फायबर वगैरे म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत ते आता त्यांचे जे कोएक्शियल केबल आहेत ते बदलून काय वापरत आहेत फायबर ऑप्टिक केबल्स वापरत आहेत. आता हे काय वापरत आहेत ते बघूया. फायबर ऑप्टिक केबल कसं दिसतं. ऑप्टिक म्हणजे काय असतो प्रकाश. या प्रकाशाच्या केबल्समध्ये संगणकासाठी लागणाऱ्या ऑन आणि ऑफ बीट कोडसाठी प्रकाश वेगाने बंद आणि चालू केला जात असतो. फायबर ऑप्टिक केबल प्रकाशाच्या माध्यमातून वापरता येतो. त्याच्यामधून ऑन ऑफ ज्या बिट्स असतात 0 आणि 1, 0 म्हणजे ऑफ 1 म्हणजे ऑन, बरोबर हे ऑन ऑफ बिट्स असं बोलतात. तर हे प्रकाशाच्या वेगाने मॅनेज करू शकतात कोणत्या केबलच्या सहाय्याने फायबर ऑप्टिक केबलच्या सहाय्याने. म्हणून याचा वापर आता जगामध्ये वाढलेला आहे. या प्रकारच्या केबल्समध्ये प्रकाशाच्या वेगाने संदेशवहन होते. स्पीड ऑफ जो कम्युनिकेशन आहे तो स्पीड ऑफ लाईटच्या वेगाने होत असतो. तसेच या केबल्स वजनाने हलक्या आणि जास्त सुरक्षित आहेत. याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा मेटल धातू वापरला जात नाही. त्याच्यामुळे तो कॉपर वगैरे हे जे धातू आहेत हे कसे आहेत महागडे धातू आहेत. त्याच्यामुळं कॉस्ट कटिंग होते. फायबर ऑप्टिक केबल वापरल्यामुळे स्वस्त पण आहे आणि स्पीड सुद्धा जास्त येते. त्या केबल्स वजनाने हलक्या सुद्धा ह्या वजनाने. फायबर ऑप्टिकचा केबल्समध्ये संदेशवहनाचे माध्यम म्हणून प्रकाशाचा वापर केला जात असतो. येऊ शकतो फायबर ऑप्टिक केबल्समध्ये कशाच्या माध्यमातून डेटा ट्रान्सफर केला जातो तर ऑप्शन असणारे प्रकाश लाईट. त्यासाठी डिजिटल सिग्नलचे रूपांतर कशामध्ये केले जाते लाईट सिग्नल मध्ये करावे लागते. लाईट सिग्नल आलं लक्षात. आता ह्या ज्या आल्यात ह्या कसल्या वायर्ड स्ट्रक्चर झालं. आता बघूया तुम्हाला दाखवतो काय आहे. या लक्षात आली ही कोएक्शियल केबल बघा त्याच्यामध्ये आतमध्ये ही अशी कॉपर वायर असते की आपण अशी राउटर वगैरे असेल तर त्याच्या राउटरच्या इथे जॉईंट करत असतो बरोबर. हे पहा हे अशा पद्धतीच्या वायर्स असतात त्या पहा लक्षात. बाहेर कॉपर वायर आहे आतमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल पुन्हा त्याच्यावरती कॉपर किंवा अल्युमिनियमचं काय राहतं मेश राहते त्याच्यावरती पुन्हा इन्सुलेटिंग मटेरियल राहतं. चला हे झाले कोएक्शियल केबल. हे पाहिजे तो बघा पद्धतीच्या केबल बघा हे आहे ट्विस्टेड पेपर केबल कोएक्शियल केबल आणि ऑप्टिक फायबर. तीन पद्धतीच्या केबल्स पाहिलं आपण. ट्विस्टेड पेअर मध्ये हे ट्विस्ट केलेल्या केबल्स असतात 1 2 3 4 बघा इथे लाल रंग हिरवा रंग निळा रंग पिवळा रंग अशा वेगवेगळ्या यांची जी काही बँडविड्थ असेल त्याच्यानुसार ह्या पेअरची ट्विस्ट बदलत म्हणजे त्याची संख्या कमी जास्त होत असते. त्याच्यामध्ये जास्त काही इन्सुलेशन मटेरियल एवढं काही हार्ड नसतं सिंगल इन्सुलेशन असतं आणि बाहेरून एक हेअर असतं ठीक आहे फॉईल शील्ड असते त्याच्यावर बाहेर. त्याच्यानंतर येतं ही आहे ट्विस्टेड पेअर केबल. ट्विस्टेड पेअर केबलमध्येच शिल्डेड आणि अनशिल्डेड दोन पद्धतीचे येतात. त्याच्यानंतर येते कोएक्शियल केबल. कोएक्शियल केबल म्हणजे काय त्याचा ऍक्शियल मध्ये काय असतं कॉपर आहे ठीक आहे. त्याच्या बाजूने पुन्हा इन्सुलेशन आहे त्याच्या बाजूने पुन्हा काय असणार आहे कंडक्टर काहीतरी मटेरियल असते आणि कॉपर असू शकतं ठीक आहे. आणि त्याच्या बाजूने पुन्हा काय असणार आहे मटेरियल. हे झाले कोएक्सियल केबल. त्यानंतर ऑप्टिकल फायबर केबल. ऑप्टिकल फायबर केबलच्या आतमध्ये काय असणार आहे फायबर कोर असणार आहे. जो आतला जो आहे तो स्वरूपात म्हणजे फायबर बोलतो बरोबर. फायबरचा वापर भरपूर ठिकाणी केला जातो तर फायबरचा वापर केला जात असतो. आणि याच्या माध्यमातून कसं होतं लाईट पाठवली जाते प्रकाश पाठवला जातो प्रकाशाच्या माध्यमातून काय केलं जातं कम्युनिकेट केलं जातं. त्या बाजूला काय असणार आहे क्लॅडिंग असणार आहे. क्लॅडिंगच्या बाहेर प्लास्टिक कोटिंग असणार जास्त नसतं बाहेर थोडीशी पातळ वायर असते. वायर असते ना याच्यापेक्षा पण पातळ वायर असते याच्यापेक्षा सुद्धा पातळ वायर असते ठीक आहे. तर ह्या आहेत तुमच्या पद्धतीच्या वायर तारेच्या माध्यमातून होणारं कम्युनिकेशन. त्यानंतरचा दुसरा टप्पा कोणता आहे आपला बिनतारी वायरलेस ठीक आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या वायरवालं ठीक आहे. मला फायबर ऑप्टिक दाखवायचं
फायबर ऑप्टिक केबल्स हे बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने हे फायबर ऑप्टिक आहे. हे लाईटच्या माध्यमातून काय केलं जातं, याच्यातून लाईटच्या माध्यमातून कशी जात असतं. हे अशा पद्धतीच्या फायबर ऑप्टिक केबल्स असतात बघा. काय लाईटचं इलस्ट्रेशन आहे, तर लाईटच्या माध्यमातून ही केबल येत असते. तर स्ट्रक्चर अशा पद्धतीचं असतं. मध्ये फायबर असतो, ऑप्टिक फायबर, बाजूने कोटिंग वगैरे असतं. ठीक आहे, ही वजनाने सुद्धा हलकी असते. लाईटच्या माध्यमातून काय केलं जातं, कशी कम्युनिकेशन केलं जात असतं. फायबर ऑप्टिक म्हणजे काय, असे धागे ज्याचे जे प्रकाश करत असतात. तुम्ही हे पाहिलं असेल, तुम्ही यात्रे वगैरे मध्ये मध्ये जाता किंवा तुमच्या बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक लॅम्प असू शकतो. लॅम्पच्या खाली काय असते, लाईट लागलेली असते, त्या लाईटच्या वरती फायबर ऑप्टिक्स असतात. आणि ते आता त्याचा जो शेवटचा बिंदू आहे, टिप बोलतो आपण त्याला, ते असे प्रकाश लागल्यानंतर वेगवेगळ्या रंगामध्ये ते प्रकाशित होत असतं. असे लॅम्प्स बरेचसे विकायला येत असतात. किंवा फुलं सुद्धा असतात, त्या फुलाच्या ते फुलांमधून सुद्धा असे धागे बाहेर पडतात, ते सुद्धा आपण लाईटच्या माध्यमातून दाखवू शकत असतो. तर त्या ज्या केबल्स आहेत, त्याच तशाच पद्धतीच्या हाय क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या ज्या केबल्स असतात, त्या फायबर ऑप्टिक त्या कम्युनिकेशनसाठी वापरल्या जात असतात. ओके, आलं लक्षात? सोपं आहे लक्षात ठेवायला. तर फायबर ऑप्टिक सुद्धा काय आहे, तुमचा वायर कम्युनिकेशनचा टप्पा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे भिन्न तारी वायरलेस कम्युनिकेशन. याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टम बघूया. वायरलेस कम्युनिकेशन मध्ये काय काय आहे, भिन्न तारी संदेशवहन. या प्रकारात प्रत्यक्ष वायर किंवा केबलचा वापर संदेशवहनासाठी केला जात नाही. बरोबर. मोबाईल काय आहे, आपला डिव्हाइस आहे. बिनतारी संदेशवहनाचे खालील प्रकार आहेत. बघूया कोणकोणते प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे इन्फ्रारेड. आताच्या मोबाईल्स मध्ये इन्फ्रारेड येत नाही. इन्फ्रारेड अवेलेबल नाही. ते मोबाईल्स होते ते ज्यावेळेस नवीन नवीन मोबाईल्स आले, पॅटवाले बटनवाले, त्यातही इन्फ्रारेड नव्हतं. त्याच्यानंतर जेव्हा थोड्याशा स्क्रीन चांगल्या आल्या, रंगीत यायला लागल्या, त्याच्यामधून गाणी व्हिडिओ वगैरे दिसायला लागले, छान छान वॉलपेपर वगैरे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आम्ही सगळे इन्फ्रारेडचा वापर करत होतो. इन्फ्रारेडमध्ये जवळजवळ कम्युनिकेशन म्हणजे डिव्हाइस ठेवायला लागायचा, तेव्हा तो डेटा ट्रान्सफर व्हायचा. त्याचा ड्रॉबॅक होता, चांगला होता इन्फ्रारेड सुद्धा. ठीक आहे, इन्फ्रारेड त्यामध्ये इन्फ्रारेड प्रकाश लहरींचा वापर केला जात असतो. बघा, रेडिओ वेव्ज ह्या एक स्पेक्ट्रम असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक. त्यामधल्या काही वेव्ज अशा आहेत त्या दृश्यमान असतात. व्हिजिबल रेंज जे आहे प्रकाशाची दृश्यमानता, त्याची एक रेंज आहे, त्या रेंज मधला प्रकाशच आपल्याला दिसत असतो. त्या प्रकाश लहरींचा सुद्धा वेगवेगळा हे राहतो. लाल रंग ते जांभळा रंगापर्यंत आपली काय आहे, स्पेक्ट्रम आहे. बरोबर. 400 नॅनोमीटर ते काहीतरी 700 750 नॅनोमीटर पर्यंत आपले लाईट दिसतो. इन्फ्रारेड म्हणजे काय, लाल रंगाची जी काही वेवलेंथ आहे त्याच्यापेक्षा खालच्या ज्या वेवलेंथ आहेत त्याला बोलतात इन्फ्रारेड. इन्फ्रारेड ह्या काय आहेत, प्रकाश लहरीच आहेत, डोळ्याला आपल्याला त्या दिसत. याला साइट ऑफ कम्युनिकेशन असेही म्हणतात. लाईन ऑफ साइट कम्युनिकेशन. या प्रकाश लहरी केवळ सरळ रेषेतच प्रवास करू शकतात, सरळ रेषेतच जाऊ शकतात. डिव्हाइस एकदम जवळजवळ, समजा हे दोन डिव्हाइस मधून इन्फ्रारेड आहे, मला इकडनं डेटा इकडे पाठवायचा, त्या अशा जवळजवळ ठेवावं लागतं, पटकन डेटा जात असतो. त्याच्यानंतर येतात मायक्रोवेव्ह. आपल्या घरामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे वापरत असतो, बरोबर नाही. त्या मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा काय असतात, वेव्हचा वापर केला असतो. मायक्रो लहान वेव्ह वापरल्या जात असतात. बघूया मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह हे वापरता का नाही तुमच्या घरामध्ये, बऱ्याचशा लोकांच्या असू शकतं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, आपण लाईट लावतो, लाईटचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, मायक्रोवेव्ह मध्ये केलं जातं, आणि आपला पदार्थ काय होत असतो, गरम होत असतो. कारण त्याच्यामधून काय करत असतो, वेव्ह आपण पाठवत असतो.
वेव्ह त्या पाठवल्यामुळे ते काय होतं, त्या पार्टिक्युलर मधून गेल्यानंतर त्या पार्टिक्युलर ऊर्जा मिळते आणि तो गरम होत असतो. ठीक आहे, म्हणून आपला पदार्थ गरम होत असतो. ठीक आहे. मायक्रोवेव्ह हा सुद्धा काय आहे, कम्युनिकेशन मध्ये हाय फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी कशी असते, हाय असते. इन्फ्रारेड प्रमाणे मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन द्वारा काय लाईन ऑफ साईट पुरवलं जातं, कारण मायक्रोवेव्ह सुद्धा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतात. बरोबर, सरळ रेषेत प्रवास करतात. इन्फ्रारेड सुद्धा सरळ रेषेतच. नंतरचा येतो आपल्या ज्या बिनतारी याच्यामध्ये येतात ते म्हणजे ब्रॉडकास्ट रेडिओ, रेडिओ वेव्ह. रेडिओ वेव्ह आपण काय ब्रॉडकास्ट करतो, बरोबर नाही. भारती जर ऐकलं असेल जुनं 101 हा चॅनल आहे रेडिओ प्रसार भारती, बरोबर. तर ते काय करायला सांगतात म्हणजे आम्ही हा त्यांना एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर ते काय करतात, ब्रॉडकास्ट करतात. ब्रॉडकास्टिंग म्हणजेच काय, रेडिओ लहरींचं प्रसारण. ठीक आहे, त्यालाच आपण वायफाय असेही म्हणत असतो. या तंत्रज्ञानात डेटा देवाणघेवाण करण्यासाठी वायफाय मोडेमचा वापर करतात. हा राउटर जो आहे सुद्धा काय आपल्याला वायफाय हे प्रोव्हाइड करत असतो. वायफाय नाही, वायफाय मोडेमचा वापर करत असतो. तांत्रिक भाषेत वायफायला 802.11 असेही नाव म्हणतात. हे त्याचं नाव जे आहे ना 802.11 802.1111 हे वायफायचं काय नाव आहे, सायंटिफिक आहे. ते IEEE स्टँडर्ड्स नावाची ऑर्गनायझेशन आहे, ते हे सेट करत असतात स्टँडर्ड. सध्या वायफायचा वापर अनेक आपण साठी करत असतो. नंतर आली ब्लूटूथ. ब्लूटूथ हे काय आहे, कमी अंतरावर आपण काय करू शकतो, बिनतारी संवाद आपण करू शकतो. जवळपास काहीतरी 10-1 मीटर पर्यंत ब्लूटूथचं रेंज असते, त्याच्या पलीकडे काही जात नाही. 10 मीटर का 10 फुटापर्यंत, 10-15 फुटापर्यंत आपण करू शकतो हेल्प ऑफ ब्लूटूथ. तुमचा इथे मोबाईल असेल, ब्लूटूथ मला समोर बसलेल्या मित्राला काही पाठवायचं असेल तर मी पाठवू शकतो. मर्यादा कुठपर्यंत, एक 10 फूट 20 जात नाही त्याची रेंज. ब्लूटूथला लाईन ऑफ साईट कम्युनिकेशनची गरज नसते, बरोबर. लाईन ऑफ साईट मध्ये येतं का, हे नाही येत. सॉफ्ट मध्ये काय काय येतं तुमचं, इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्ह. ब्लूटूथ मोडत नाही, बरोबर. ब्लूटूथ ब्लूटूथ आहे ते आजकाल आपण बऱ्याच वेळा वापरतो, बरोबर. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, एकमेकांना कम्युनिकेशन करण्यासाठी मोबाईलद्वारे आपण ब्लूटूथचा वापर दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा करतो. त्यानंतर येतं पुढचं सॅटेलाइट कम्युनिकेशन. सॅटेलाइट सॅटेलाइट कम्युनिकेशन बघा सध्या भारतात चालू आहे. स्टारलिंक सॅटेलाइट येणारे, स्टारलिंक येणारे आपले स्टारलिंक काय करता, इंटरनेट प्रोव्हाइड करत असतं विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट. तर म्हणजे काय येणार आहे, ते भारताच्या वरती सॅटेलाइट ठेवणार आहे आणि त्याच्या माध्यमातून काय करणार आहे, इंटरनेट प्रोव्हाइड करणार आहे. तर या प्रकारच्या कम्युनिकेशनची सॅटेलाइटचा वापर केला जात असतो. सॅटेलाइटचा वापर केला जात असतो. त्यात डेटा पाठविण्याच्या प्रक्रियेला, डेटा मिळवण्याच्या प्रक्रियेला काय बोलतात, डाउनलिंक. वरती डेटा पाठवायचा आहे तो अपलिंक आहे, तर डाउनलिंक. सॅटेलाइट हे पृथ्वीवर विशिष्ट अंतरावर बाहेर असा एक सॅटेलाइट आहे, हा पृथ्वी ठराविक अंतरावर असतो, तिथून काय असतो, डेटा सोडत असतो पृथ्वी, तो डेटा पाठवत असतो. त्यानंतरचा आहे वायफाय कम्युनिकेशन. वायफाय वायफाय त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण ती काय आहे, वायरलेस कम्युनिकेशनचा माध्यम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, एक काय वायरलेस नेटवर्क आहे, बरोबर. याचं इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स ह्या म्हणजेच IEEE ची स्टँडर्ड, IEEE संघटना आहे, ती वेगवेगळ्या स्टँडर्ड्स सेट करत असते इलेक्ट्रिकल याच्यामधले. इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल काय असतील ते स्टँडर्ड्स. समजा आता हा जो RJ45 मागाशी पाहिला, त्याला RJ45 काय म्हणायचं, त्याचं डिझाईन वगैरे जे काय असतं, त्याचं जे काही पेटंट वगैरे घेतलं असतं, त्याचं जे स्टँडर्डायझेशन केलेलं आहे, कंपनी ही संस्था असते, ते काय करत असते, स्टँडर्ड सेट करत असते. त्याला बोलतो IEEE. मला काही पेपर वगैरे पब्लिश करायचे असतील, पेपर पब्लिश करायचे असतील, काही पेटंट घ्यायचं असेल, तर ते इंजिनिअरिंगच्या फील्डमधलं, इलेक्ट्रॉनिक्स संदर्भातलं, तर ते ह्या संस्थेच्या मार्फत करावं लागतं. तुम्हाला पेपर, त्याला बोलतात IEEE. संस्थेचं फुल फॉर्म काय आहे, तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो. IEEE खालील पेपर फुल फॉर्म, इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, हा त्याचा फुल फॉर्म आहे.
चला, मोबाईल किंवा इंटरनेट पुरवणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून वायफायद्वारे इंटरनेट काय केले जाते, जोडणी करणे, या प्रक्रियेला काय बोलतात, हॉटस्पॉट. मोबाईलमध्ये हॉटस्पॉट नावाचा ऑप्शन असतो की नाही मित्रांनो. हॉटस्पॉट काय करतो, आपल्याला इंटरनेट अवेलेबल करून देतो. एखाद्याचा तुमच्या मित्राचा नेटचा पॅक संपला, अचानक दुसऱ्याला पेमेंट करायचं, तो काय बोलणार तुम्हाला, अरे मला हॉटस्पॉट दे रे. तुम्ही काय करणार, वायफाय चालू करणार आणि मग त्याला कनेक्ट करून देणार. मग त्यासाठी तुम्हाला फक्त त्याचा पासवर्ड काय आहे तो टाकावा लागतो. ओके, तुम्ही असं म्हणता घे भिकारी, बरोबर की नाही. त्यामुळे आपल्या मोबाईलवरील इंटरनेट आपण लॅपटॉप किंवा इतर मोबाईलमध्ये वापरू देऊ शकतो, त्याला बोलतात हॉटस्पॉट, बरोबर. हे करत असताना वेग मात्र कमी मिळतो. हॉटस्पॉटमध्ये वेग कमी मिळत असतो. पण जर तुमच्याकडे 3G 4G सेवा असेल तर तुम्ही हॉटस्पॉटचा सुद्धा चांगल्या प्रभावीपणे वापर करू शकता. कारण की 3G 4G सेवा कशा आहेत, 5G ह्या स्पीडमध्ये होणाऱ्या सेवा आहेत, यांचा वेग जास्त आहे. वायफाय कम्युनिकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ लहरी या वॉकी टॉकी साठी वापरल्या जाणाऱ्या लहरींसारख्याच असतात. वॉकी टॉकी माहिती आहे, काही वॉकी टॉकी होता, वायरवाला जरी तुमच्या घरामध्ये टेलिफोन असेल, त्याचा रिसिव्हर जो असायचा तो काही रेंजपर्यंत विथ वायरलेस पद्धतीने त्या मोबाईल सोबत, त्या फोन सोबत कनेक्ट असू शकतो. घरातली व्यक्ती समजा कोपऱ्यामध्ये हॉलमध्ये हे आहे, काय बोलता येईल त्याला, टेलिफोन आहे, त्या आईकडे स्वयंपाक करत आहे, तुमच्या मावशीचा फोन आला, तर आई जाऊन तिथे काय करणार, किंवा तुम्ही काय उचलणार, फोन उचलणार आणि आईला येऊन देणार. ते जर वायरने कम्युनिकेशन असतं तर आईलाच स्वयंपाक सोडून तिकडे यावं लागलं असतं, किंवा दुसरं काही काम करण्यासाठी तिकडे यावं लागलं असतं. पण आता होतं का तसं, वॉकी टॉकीच्या माध्यमातून काय करू शकते, काम करता सुद्धा मावशीसोबत गप्पा मारतो. टेक्नॉलॉजी वायर टेक्नॉलॉजी वापरली जाते, कारण की त्याच्यात रेडिओ लहरी आहेत, त्या सेम प्रकारच्या असतात आणि आपण मोबाईलमध्ये सुद्धा त्याच रेडिओ लहरी वापरत असतो. ठीक आहे, रेडिओ लहरी ट्रान्समिट आणि रिसिव्ह करण्याबरोबर रेडिओ लहरींचे काय परिवर्तन होत आणि पुन्हा या रेडिओ लहरीमध्ये एक मध्ये परिवर्तित केलं जातं, बरोबर की नाही. पाहिलं डिजिटल याच्यामध्ये कन्व्हर्जन करताना आपल्याकडे काय आहे, दोनच डिजिट आहेत, एक आहे 0, एक आहे 1. त्यामध्ये काय होत असतं, कन्व्हर्जन होत असतं. 0 1 पुन्हा अॅनालॉग मध्ये नाही. वायफाय आणि इतर रेडिओ लहरीमध्ये बराच फरक आहे. वायफाय पाहिलं, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, ब्लूटूथ आणि वायफायच्या याच्यामध्ये खूप फरक आहे. त्या सुद्धा लहरीच आहेत, परंतु त्यांच्यामध्ये भिन्नता आढळून येत असते. तो फरक म्हणजे काय, डेटा ट्रान्समिट होण्याची फ्रिक्वेन्सी वायफाय मध्ये किती आहे, 2.4 GHz किंवा 5 GHz या फ्रिक्वेन्सीने काय केला जातो, डेटा ट्रान्सफर करता येतो. कशाच्या माध्यमाने, वायफायच्या माध्यमाने. बाकीच्या यांच्यामध्ये एवढा स्पीडमध्ये मिळत नाही. मोबाईल फोन असतील, टेलिव्हिजन किंवा वॉकी टॉकीपेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्यामुळेच मोठ्या प्रमाणातील डेटा ट्रान्समिट करणं आपल्याला शक्य होत असतं वायफायच्या मध्ये. याची क्षमता कशी आहे, थोडीशी जास्त आहे. चला, वायफाय राउटरचे जागतिक प्रमाण काय आहे, स्टँडर्ड 802 वायफायचे सायंटिफिक नाव आहे आपण म्हणू शकतो. आणि ते सेट कुणी केलंय, IEEE जी संस्था आहे यांनी IEEE त्याचं नाव दिलेलं वायफाय ही 02.11. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल, वायफायचे स्टँडर्ड IEEE या संस्थेने काय नामकरण केलेले आहे, 802.11. लक्षात ठेवा. असा प्रश्न येऊ शकतो, 802.1 खालीलपैकी कशाचं नाव आहे, वायफाय, लायफाय, राउटर, ब्राउटर, काय पण येऊ शकतो. मायक्रोवेव्हचं शोध लक्षात ठेवायचं आहे. 802.11 हा सध्याच्या घडीला जगातला काय सर्वाधिक वापरला जाणारा स्टँडर्डचा राउटर आहे. राउटर आहे त्यावर 802.11 असं नाव. ठीक आहे, नॅशनल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक या संस्थेने हे स्टँडर्ड तयार केलेलं असतं. हे जे राउटर आहेत हे A, B आणि G पेक्षा शक्तिशाली आणि वेगवान असा हा राउटर असणार आहे. याची किती आहे, 40 MB प्रति सेकंद इतक्या वेगाने हा राउटर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे, एकाच वेळी 4 स्ट्रीम मध्ये डेटा ट्रान्सफर करू शकतो. 4 स्ट्रीम म्हणजे काय, 4 लेन, वेगवेगळे 4 लेन म्हणजे चौपदरी हा डेटा ट्रान्समिट करू शकतो. एवढं लक्षात ठेवा. हा सर्वात मंद गती 802.11b कोणता आहे, 802.11 n त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात. 802.1 हा 5 GHz चा फ्रिक्वेन्सी डेटा ट्रान्समिट करतो आणि 54 Mbps पर सेकंड इतक्या वेगाने काय करू शकतो, डेटा ट्रान्सफर
करू शकतो. त्याच्यानंतर आहे 802111B वेगवेगळे बघा, एन आहे, इथे एन आहे, ए आहे, बी आहे. हा जो बी आहे हा सर्वात मंद गतीने काम करणारा आणि त्यातला राउटर असणार आहे. सुरुवातीला स्वस्त असल्याने ह्या स्टँडर्डचे राउटर प्रसिद्ध झाले होते, परंतु तेवढाच याचा डेटा ट्रान्सफरचा असणार आहे. तर येतो 802.11G. 802.11G हा सुद्धा काय आहे, 4 GHz फ्रिक्वेन्सी डेटा ट्रान्समिट केला जातो आणि किती आहे, 80.11B पेक्षा हा जास्त आहे. कोणता? नंतर AC आलेला आहे 802.11 AC. हा स्टँडर्ड सर्वात नवीन आहे. 2013 मध्ये याचा जन्म झालेला आहे. ओके, याचा क्षमता आहे ही अजून काही टेस्ट एवढी झालेली नाहीये. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढची टेक्नॉलॉजी, आता वायफाय जी टेक्नॉलॉजी आहे, वायफाय त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी आहे लायफाय. जे लाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, इंटरनेट ऍक्सेस करू शकतो, अशी टेक्नॉलॉजी आहे. त्याचं नाव आहे लायफाय. समजा लायफाय म्हणजे काय, तुमच्या याच्यामध्ये स्मार्ट समजा हे असतील, लायफाय वाला बल असेल तुमच्या याच्यामध्ये, तर तुमच्या घरामध्ये तुम्ही समजा त्या लाईटच्या प्रकाशात गेला तरी तुम्ही काय करू शकता, काय लायफाय टेक्नॉलॉजी. ठीक आहे. लायफाय म्हणजेच काय, लाईट युटिलिटी. लायफाय या शब्दांचा सर्वप्रथम वापर ब्रिटिश शास्त्रज्ञ हेराल्ड हास यांनी केला आहे. कोणता? ब्रिटिश शास्त्रज्ञ हेराल्ड हास. ठीक आहे. या नवीन तंत्रज्ञानामध्ये पाठवण्यासाठी रेडिओ लहरींच्या ऐवजी प्रकाश लहरींचा वापर केला जात असतो. कसला? रेडिओ वेव्हच्या ऐवजी लाईट वेव्हचा वापर केला जात असतो. लायफाय मध्ये LED बल्बच्या मदतीने जो प्रकाश पडतो त्याच्या वर्णपंक्तीचा वापर माहिती पाठवण्यासाठी केला जातो. LED दिवा हा राउटरचं काम असल्यामुळे यामध्ये वायफाय सारख्या राउटरची गरज भासत नाही. वायफाय या रचनेत LED दिवा मध्यभागी लावून त्याच्या प्रकाशावर इंटरनेट मिळवलं जातं. तुम्हाला सांगितलं, समजा इथे दिवा असेल, त्याचा जो काही प्रकाश असेल त्याच्या माध्यमातून आलो की आपण इंटरनेट ऍक्सेस करू शकतो. टेक्नॉलॉजी. 1 वॅटच्या LED बल्बवर 4 संगणक चालवले जाऊ शकतात. 1 वॅटचा समजा हे असेल तर त्याच्यावर 4 संगणक आपण ऑपरेट करू शकतो या टेक्नॉलॉजी. त्यामध्ये प्रकाश हा अँटेना व दुसऱ्या यंत्राला प्रकाशीय संदेश ग्रहण करणारा संग्रहक असावा लागतो. म्हणजे लाईटचं जे काय आहे रिसिव्हर आणि ट्रान्समिशन असावं लागतं. हे दृश्यमान प्रकाश संश्लेषण द्वारे त्या ट्रान्समिशन वायरलेस पद्धत सुलभ करते आणि वायफाय पेक्षा किती 100 पट वेगवान असू शकते. हे LED बल्ब सारख्या सॉलिड स्टेट लाइटिंग चा वापर करते. SSL सॉलिड स्टेट लाइटिंग SSL बरोबर याचा वापर करत असतो. म्हणजे हे वायफाय पेक्षा किती पट जास्त आहे, 100 पट जास्त आहे. मला स्पेशल राउटरची गरज आहे का नाही. तर दिवा जो असेल तोच काय करतो, राउटरची भूमिका अदा करत असतो आणि तुम्ही जे प्रकाश आहेत ते फक्त ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे त्याच्यामध्ये चेंज करावा लागतो. ठीक आहे. लायफायचे फायदे काय काय बघूया. कमी हस्तक्षेप आहे याच्यामध्ये. वायफाय खारट समुद्राच्या पाण्यामधून जाऊ शकते कारण प्रकाश पाण्यातून प्रवास करू शकतो. दाट प्रदेशात सुद्धा हे काय फायदे. उपयोग कुठे होऊ शकतो बघा. विमान कंपन्यांमध्ये वापरले जाते कारण विमानाच्या उपकरणामध्ये अडथळा आणणार नाही. ते त्याच्या रडार सारख्या रेडिओ लहरींवर अवलंबून असते. वायफायचा वापर समुद्राच्या अंतर्गत शोधात सुद्धा केला जाऊ शकतो. लाईट काय करू शकतो, प्रकाश पाण्यात सुद्धा प्रवास करू शकतो. रुग्णालयामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केला जातो. तर डेटा ट्रान्समिशन मध्ये नेट ब्राउझिंग साठी त्याचा वापर करू शकतो. इंटरनेट साठी सुद्धा घरामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आता याचा छोटा आहे, रेडिओ वेव्हज तुमच्या भिंतीच्या वगैरे आरपार जाऊ शकतात. प्रकाश जाऊ शकत नाही. प्रकाशाला अडथळा आला तर प्रकाश पुढे तर काही डिस्टर्बन्स आला, ऑब्जेक्ट आला त्याच्यामध्ये तो पुढे जाऊ शकत नाही. हा याचा मधला सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे काय आहेत आपले वायरलेस आणि वायर्ड कम्युनिकेशनचे टाईप आहेत. त्यानंतर पुढचं आहे ग्लोबल पोझिशन. GPS काय आहेत, हे सॅटेलाइट आहेत. अमेरिकेने पाठवलेले जे सॅटेलाइट त्यांचं आहे ग्लोबल पोझिशनिंग. भारताने पाठवलेले जे काही सॅटेलाइट आहेत कम्युनिकेशनच्या माध्यमातून दळणवळणाचे उपग्रह म्हणून बरोबर. त्यामध्ये नाविक नावाची जी यंत्रणा आहे ती आपल्याला नेव्हिगेशन साठी वापरली जाते आणि ती भारताने बनवलेली स्वतःची यंत्रणा आहे. ठीक आहे. GPS ही अमेरिकेची आहे. त्याच्यानंतर बायडू, बायडू जी आहे ती यंत्रणा ती कोणाची आहे, ती चायनाची आहे. असे 4-5 मोजके देश आहेत ज्यांची आहे नेव्हिगेशन. हे चॅप्टर आहेत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत.
जीपीएस तंत्रज्ञान कशा पद्धतीने चालू करतात, त्याचा इतिहास काय काय आहे हे आपण मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर फायदे तोटे काय असणार आहे. त्याच्यानंतर आता बघा डेटा कम्युनिकेशनचे मोड, कशा पद्धतीने डेटा आपण कम्युनिकेट करू शकतो, वेगवेगळे प्रकार ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. ओके. ते पोर्ट असतात, विविध पोर्ट तुमचे बघा, तुमचा लॅपटॉप असेल तर त्याला वेगवेगळे खाते असतील. ते तुम्हाला असेल तर चार्जिंगचा पोर्ट वेगळा असतो, पेन ड्राईव्ह लावायचा असेल तर पोर्ट वेगळा असतो. समजा तुम्हाला प्रिंटर लावायचा असेल तर त्याचा पोर्ट वेगळा असतो. तुम्हाला कार्ड लावायचा असेल तर कार्ड रीडरचा पोर्ट वेगळा असतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे पोर्ट्स असतात. ते पोर्ट ठराविक पोर्ट हे ठराविक पोर्ट ऍक्सेस होत नसतो. ते कोणकोणते आहेत, काय काय आहे ते आपल्याला उद्या आपण कंप्लीट करणार आहोत. नंतर याच्यामध्ये संदेश होण्यासाठी आपण पाहिलं काय बनवण्यात आले, स्टँडर्ड कोड्स बनवण्यात आले होते. त्याला आपण काय बोलतो, आस्की लँग्वेज, आस्की अमेरिकन स्टँडर्ड कोड. अमेरिकनचे आस्की कोड आहेत, भारताचे इस्की वाले आहेत, हे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे आहेत, पण सायंटिफिकली हेच वापरले जातात. ठीक आहे. आस्की कोड हे काय आहेत, जे काय आपण माध्यमातून काय केलं आता एक कोडिंग संकेतांक बनवलेले आहेत किंवा कोड बनवलेले आहेत, त्याचा आपल्याला उद्या अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर तुर्तास आज आपण थांबणार आहोत. त्याच्या लेक्चरमध्ये काय करूयात, बघा हे असतात मायक्रोवेव्ज. मग दाखवायचं राहिलं, हे मायक्रोवेव्ज आहेत. आहे तुमची याच्या आतमधून काय केले जातात, अशा पद्धतीच्या लहरी तयार केल्या जातात आणि त्या जात असतात. त्या लहान पद्धती जास्त असते, वेवलेंथ कमी असते, फ्रिक्वेन्सी जास्त असते. त्या जाताना काय होतात, समजा एखादा पदार्थ, समजा इथे समोसा ठेवला, समोसाच्या आरपार जातात, बरोबर जातात. भेटल्यानंतर त्या वेव्स भेटल्यानंतर त्याच्यामध्ये एनर्जी सुद्धा असते. एनर्जीच्या माध्यमातून काय होतात, घर्षण उष्णता तयार होत असते, त्याच्यामुळे तुमचा काय होतं, गरम होतं. हे आहे तुमची मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी. आता हे सर्व आपण पाहिलेलं आहे. त्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, जो चॅप्टर आहे जीपीएस टेक्नॉलॉजी, तर जे काय पोर्ट्स वगैरे आहेत आपण प्रयत्न करू. ठीक आहे. त्या उद्याच्या चॅप्टरमध्ये हा जो टॉपिक आहे तो कम्प्लीट होईल. ओके चालेल. तसाच आपण इथे करणार आहोत. सो मच, विश यू अ गुड डे. जय हिंद.